पाहू शकता आपण या ठिकाणी हे शेततळे आहे. या शेततळ्यावर अतिशय मनमोहक दृश्य आपण पाहू शकता. या ठिकाणी हे ऊसाचं वावर, ऊसाचं शेत या ठिकाणी. आणि हे किती शेततळे, किती एकरात आहे? 5 एकरात शेततळे. आणि किती खर्च आला तुम्हाला या शेततळे बांधायला? 12-13 लाख रुपये खर्च आला. आणि किती दिवस पाणी पुरतं याचं? काय नाही, वर्षभर 2-3 महिने काय अडचण येत नाही. आणि किती क्षेत्रासाठी पाणी पुरते, म्हणजे किती क्षेत्र याच्यात 4-5 एकर क्षेत्र आहे, पण पूर्ण क्षेत्र भागून पाणी शिल्लक राहतं. आपण पाहू शकता मित्रांनो, हे शेततळे श्रीगोंदा या ठिकाणी असून या ठिकाणी एक तरुण शेतकरी रामदास वाळके यांनी हे शेततळे बांधलेलं आहे. या ठिकाणी त्यांचा ऊस आपण पाहू शकता आणि हा 5 एकरमध्ये ऊस आहे. या ठिकाणी अतिशय मनमोहक दृश्य आणि हा सूर्य मावळताना अतिशय सुंदर. आणि हे पहा, सर्वजण शेततळे पाहण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी वाळके यांचे वडील, आई, त्यांच्या पत्नी, त्यांच्या वहिनी, त्यांची मुलगी, त्यांची पुतणी सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आणि अतिशय शेततळे ही 4 काट लावताना एका पोराने दिली इथं उडी टाकून. हां, आणि तो म्हणला मी त्याकडे जाईन, मी तिकडून आरडतोय, हं, पाणीच तुटायचं नाही तुला. दिली ना उन्हाळ्याची उडी टाकून, निम्यात गेलं आणि लागलं ना असं असं करायला. हं. तिकून सराट फेकलं आणि मग तिकडं ओढलं. आणि मला काय माहिती आहे, हे शेततळ्याचं पाणी पावसाचं आहे का? नाही पूर्ण कॅनल वाहत. हां इथं मोटर टाकली हां, की ह्याच्यात फिलिंग होती पूर्ण. म्हणजे ते कॅनलचं पाणी ह्याच्यात सोडतात का? पाणी ह्याच्यात सोडतो किंवा आपल्या शेततळ्यामध्ये 2 बोर आहेत आपल्या हां शेतात. हां 2 बोरचं पाणी आहे ना, इतर वेळी आपण ह्याच्यात स्टॉप करतो. हां आणि अडचणीच्या काळामध्ये एप्रिल मे मध्ये आपल्याला ज्यावेळेस पाण्याची गरज पडते ना, हां. त्यावेळेस ते आपण शेतीला देतो. वर्षभर तुमचे सर्व पिकं भिजली जातात का या शेततळे? अगदी अगदी कुठलीच अडचण आणि काय सांगाल तुम्ही, जे नवीन शेती करण्यासाठी मुलं आता येत आहेत त्यांना शेततळ्याबद्दल काय थोडक्यात माहिती सांगाल? ज्या ठिकाणी कॅनल बागायत शेती आहे त्या ठिकाणी एप्रिल मे मध्ये प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न असतो. तर ते एप्रिल मे मध्येच ऊसाचं पीक आहे, याला पाण्याची गरज असते. त्या काळात पिकाला पाणी कमी पडतं, म्हणून शेततळ हे काळाची गरज आहे. आणि ते जर 2 महिने गेले तर जुलैमध्ये, जूनमध्ये जरी नाही पाऊस पडला तर जुलैमध्ये पाऊस पडतो आणि त्यानंतर ऊसाचं पीक हे वाचतं. आणि प्रामुख्याने ऊसाला सध्या, ऊस शेतीला महाराष्ट्रामध्ये सध्या चांगला बाजार आहे. 3100 रुपये 3000 पर्यंत कारखाने बाजार देतात. एकरी किती नाही म्हटलं तरी 70 टनापर्यंत 80 टनापर्यंत ऊस निघतात. आता माझ्या शेतामध्ये मागच्या वर्षी 80-90 टनाचा ॲव्हरेज निघलेला आहे. आणि नाही म्हटलं तरी 2-2.5 लाख रुपयाचं एका वर्षामध्ये 12-13 महिन्यामध्ये ऊसाचं पीक निघतं. आणि खर्च अर्थ जाऊन 1-1.5 लाख रुपये वर्षाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, बाकी जास्त मशागत नाही करावं लागत. एकदा ऊसाची झाली. या शेततळ्याला काय अनुदान, शासकीय अनुदान आहे का? शासकीय अनुदान मिळालेलं आहे. अनुदान फार थोडं होतं. कागदासाठी 75,000 आणि त्या ठिकाणी भरावासाठी 75,000, 1.5 लाखापर्यंत अनुदान मिळलंय. खाली हार्ड पाषाण असल्यामुळं जास्त खर्च आलेला आहे. ह्याची खोली किती असते शेततळ्याची? ही 45 फूट खोलीचं क्षेत्र आहे, 45 फीट. आणि अशी आडवी उभी किती साईज? 120 बाय 120 फूट असं, 120 फूट असं चौरस क्षेत्रामध्ये आहे. आणि किती लिटर पाणी याच्यात बसत असेल तरी अंदाज? आता अंदाजी लाखात अंदाज नाही सांगू शकणार परफेक्ट, पण 4 एकराला तर कुठल्या प्रकारची अडचणी आपण पाहू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर शेततळे या ठिकाणी उभारलेले आहे.